ओके मित्रांनो नमस्कार. आलात सगळे? यस, स्टार्ट करू शकतो आपण आता. हो स्टार्ट करू शकतो. कोण कोण इंट्रोड्यूस करून दे मला जरा. आपलं व्हिडिओ डिपार्टमेंट आहे, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर डिपार्टमेंट. त्याच्यानंतर ऑनबोर्डिंग डिपार्टमेंट, जे की क्रॉस सेलिंग. क्लायंट एकदा हे झाले आपल्याकडे अकाउंट ओपन झालं. अकाउंट ओपन झाल्यानंतर रिलेशन मेंटेन करून त्यांच्याकडून क्रॉस सेलिंग, रिलेशन बिल्डिंग झाल्यानंतर. ओके आणि सपोर्ट डिपार्टमेंट पण इथं बसलेले आहेत. ओके आहेत सगळे, म्हणजे एका डिव्हाइस मधून दोन दोन लोक वॉच करतायत. ओके. भाग्यश्री दिसतंय मला, शीतल बोराडे दिसतंय, ग्रोप म्हणजे हो. तुझं आहे, दीपाली कुक्कर, हो टाटू असं काहीतरी नाव आहे, प्रवीण पगारे, शीतल बोराडे. ठीक आहे. हो राईट. मित्रांनो नमस्कार. तुमचं मी स्वागत करतो. डॉक्टर अनिल कुलकर्णी, वेल्थ आयकॉन फायनान्शियल सोल्युशन्स. आपण ज्या विषयावर बोलण्यासाठी एकत्र झालो मित्रांनो, तो विषय आहे हेल्थ इन्शुरन्स. ओके. आता तुम्ही प्रश्न विचारा मला, मी तुम्हाला ते उत्तर देतो, ज्या माध्यमातून तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या फुलफिल होतील, आणि मग मी पण काही बोलेल नंतर. आपल्याला या मीटिंग मधून एक्सपेक्टेड हे आहे सर, की आता सपोज आपल्याकडे लीड आलेले आहेत केअर हेल्थ इन्शुरन्स. सपोज लीड आलेले आहेत हेल्थ इन्शुरन्सच्या. ओके. तर आपल्याला त्यांच्याकडून त्यांच्याशी कसं कन्व्हर्सेशन करायचंय. लीड आलेली, ओके. तर आपल्याला त्यांना काय काय विचारायचंय, काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला गरजेचे आहेत. बरोबर. पहिला पॉईंट, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. दुसरा पॉईंट, आपण त्यांना काय कसं ऑफर करू शकतो, की सर तुमच्यासाठी. मग आधी म्हणजे त्यांची माहिती आधी कलेक्ट करावी लागणार. एक ऍडवायझर आपण कसं बनवू शकतो, राईट. आता जे क्रॉस सेलिंग डिपार्टमेंट मध्ये दीपाली कुक्कर आणि श्वेता मोरे आहेत. ओके. तर हे जे आहेत यांना आता हे रिलेशन बिल्डिंग झालं. रिलेशन बिल्डिंग नंतर हे त्यांना सगळं माहिती देणार आहे हेल्थ इन्शुरन्सची. बरोबर. मला लक्षात आलं. आणि भाग्यश्री ह्या ज्या आहेत, ज्या समोरून लीड्स येणार आहेत, ओके. समोरून लीड्सला ते कन्वर्ट करणार, म्हणजे ऑलरेडी ते 50% कन्वर्ट आहेत. पण त्यांना आपण डॉक्युमेंट्स नंतर एज नुसार काय काय कसं कसं सगळं माहिती आपल्याला या मीटिंग मधून एक्सपेक्ट आहे. ठीक आहे, मला कन्सर्न लक्षात आला तुमचा. बघा, दोन गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हाऊ टू जनरेट लीड फॉर हेल्थ इन्शुरन्स और मेडिक्लेम. ओके. लीड जनरेशन साठी काय विचारायचं, हा प्रश्न आहे पहिला. आणि दुसरा आहे लीड जनरेट झाल्यानंतर त्याला काय इन्फॉर्मेशन द्यायची की जेणेकरून पॉलिसी क्लोज होईल. ठीक आहे. आणि तिसरा पार्ट आहे पॉलिसी ज्याची क्लोज झालेली आहे, म्हणजे फिक्स झालंय की याला पॉलिसी करायची आहे, त्या व्यक्तीकडून आपण काय काय इन्फॉर्मेशन घ्यायची जेणेकरून पॉलिसी डॉक्युमेंटेशन प्रोसेस कशी राहणार, काय राहणार. तो बघा, लीड जनरेशन आणि क्लोजिंग ही आर्ट आहे एक प्रकारची. आणि तुम्ही थोडंसं सायन्स पण आहे, थोडी आर्ट आहे, दोघांचं मिक्सचर आहे. नॉलेज आधी घ्यायचंय आपल्याला क्लोजिंगचं पॉलिसीच्या संदर्भातलं, आणि आपल्याला बोलण्याच्या ओघामध्ये ती पॉलिसी क्लोज करता आली पाहिजे. पण लीड जनरेट करणं हे एकदम सिंपल काम आहे. त्याच्यासाठी कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही जेव्हा येताय, मग तो तुमचा एक्झिस्टिंग कस्टमर असला तर तुम्ही क्रॉस सेलिंगच्या प्लॅटफॉर्मवरून त्याच्याशी बोला, किंवा नवीन जरी कस्टमर तुम्हाला अट्रॅक्ट करायचा असेल तरी तुम्ही या माध्यमातून बोलू शकता. सुरुवात अशी करायची की सर नमस्कार, आपण हेल्थ इन्शुरन्सच्या क्षेत्रात पण काम करतो, गुड मॉर्निंग सर वगैरे जे काही तुम्ही बोलत असाल, हेल्थ इन्शुरन्सच्या क्षेत्रात देखील काम करतो आपण. सो हेल्थ इन्शुरन्स संदर्भात चर्चा करण्यासाठी, पॉलिसी वगैरे काहीच बोलायचं नाही त्यांच्याशी, हेल्थ इन्शुरन्स संदर्भात चर्चा करण्यासाठी तुमचे एक 10 ते 15 मिनिट हवे. आज दुपारी 2 वाजता योग्य राहील की उद्या संध्याकाळी 6 वाजता योग्य राहील, तुमचा जो काही दोन टायमिंग आहे. आणि आपले व्हिडिओ टीम क्रॉस सेलिंग मध्ये तुम्ही पण इथं म्हणजे इन्व्हॉल्वमेंट असणार आहे तुमचं. ठीक आहे. राईट. कंटिन्यू. एकदा का तुम्ही अपॉइंटमेंट जनरेट केली ही टेलिकॉलिंग साठीची, की त्यानंतर त्यांनी जर अपॉइंटमेंट दिली तुम्हाला, तर त्यानंतर त्याला म्हणायचं की सर मला तुमच्याशी या विषयावर जेव्हा चर्चा करायची आहे तर मला थोडी इन्फॉर्मेशन हवी आहे तुमची. ओके. त्या इन्फॉर्मेशनचा आहे ना फॉर्मॅट तुम्ही बनवून घ्या यश, किंवा मी पाठवून देईल तुम्हाला. तो इन्फॉर्मेशन काय काय घ्यायची ते मी तुम्हाला ओरली सांगतो इथे आता.
तीन प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची आहे व्यक्तीची. सगळ्यात पहिली इन्फॉर्मेशन आहे त्याची फॅमिली इन्फॉर्मेशन. ओके, तर सर कोण कोण असतात तुमच्या फॅमिलीमध्ये? मग तो सांगेल पती पत्नी मुलं 2, आई वडील भाऊ बहीण वगैरे जे काही असतील ते. तर या सगळ्यांच्या जन्मतारखा जर मिळाल्या आपल्याला तर चांगलं आहे. नाही सगळ्यांच्या मिळाल्या तर ऍटलिस्ट जो कर्ता पुरुष आहे घरातला, समजा आता जो व्यक्तीशी तुम्ही बोलताय तो पती पत्नी आणि मुलांची एक फॅमिली आहे, सो त्याची एक जन्मतारीख घ्या. आणि आई वडील जे आहेत जे वयस्कर आहेत त्याच्यापैकी वडिलांची जन्मतारीख घ्या जर वडील वयस्कर असले तर. सो 2 मोठ्या लोकांची जर जन्मतारीख मिळाली, इथे आपल्याला 2 फॅमिलीचे हे होतील वेगवेगळे भाग. एक 2+2 ची फॅमिली तयार होईल. अर्धा तास लागेल मला, 20 मिनिटं लागतील, 20-25 मिनिटं लागतील मला मीटिंग मध्ये. सो फॅमिलीची माहिती घेताना किमान जे मोठे लोक आहेत त्यांची माहिती जर घेतली, आता इथे 2+2 ची एक फॅमिली आणि 2 ऍडल्टची एक फॅमिली, अशा 2 फॅमिली तयार होतील. सो कुठल्या पण फॅमिलीची जेव्हा तुमच्याकडे इन्फॉर्मेशन येते त्याच्यामध्ये किती सब फॅमिलीज आहेत हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि आपण पॉलिसी कशा पद्धतीने देतो हे आता समजून घ्या. आपण 1 ऍडल्ट पासून 2 ऍडल्ट, 2 ऍडल्ट 1 चाइल्ड, 2 ऍडल्ट 2 चाइल्ड, 2 ऍडल्ट 3 चाइल्ड, 2 ऍडल्ट 4 चाइल्ड इथपर्यंत पॉलिसी देतो. समजा एखाद्याला 5 मुलं असले तर आपण ब्रेक करतो ती फॅमिली, पण एका पॉलिसीत नाही बसणार, फॅमिली 2 मेडिक्लेम, वेगवेगळ्या पॉलिसीत बसेल. ठीक आहे, हे फॅमिली मेडिक्लेम झाला हा, भाग्यश्री मॅडम. फॅमिली फ्लोटर 2 बरोबर. ऍडल्ट आणि 4 चाइल्ड पर्यंत. हा, 2 ऍडल्ट 4 चाइल्ड पर्यंत किंवा 1 ऍडल्ट 5 चाइल्ड पर्यंत 6 लोक मॅक्सिमम आपण एका पॉलिसीत बसवू शकतो. काही पॉलिसींचे प्रकार असे आहेत की ज्याच्यात 4च लोक बसतात. ते तुम्हाला पॉलिसी 2 प्रॉडक्ट ऍडल्ट नॉलेज आणि आई वडील असं कन्सिडर पूर्ण फॅमिलीमध्ये आई वडील आणि नवरा बायको प्लस मुलं. हा, बोलताना हेच सांगायचं आहे की सगळ्यांसाठी पॉलिसी मिळेल. फक्त आता जी कन्सेप्ट आली ना, आता स्पेशलाइज कन्सेप्ट आहे. पूर्वीच्या काळी काय करायचे, सगळ्यांना एकाच नावेत बसवून द्यायचे. आता इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली फ्लोटर हा प्रकार जास्त चालतो. त्याच्यामध्ये फॅमिली ही न्यूक्लिअर फॅमिली धरली जाते. पती पत्नी आणि मुलं अशी जाते खाली, वर नाही जात. पती पत्नी असले तर त्याचे आई वडील एकत्र येणार नाही एकाच पॉलिसीमध्ये. पण सांगताना मात्र असं बोलायचं नाही की हे एकत्र पॉलिसी मिळणार नाही त्यांना. त्यांना एकच सांगायचं की सगळ्यांची पॉलिसी मिळेल सर. आणि मग जेव्हा डिस्ट्रीब्यूट करू आपण तेव्हा त्यांना सांगायचं की यांची एकत्र एक बनेल, यांची एकत्र एक बनेल. एकत्र जरी घेतली तरी प्रीमियम त्याच्यापेक्षा जास्त जातो कदाचित, कारण तो मोठ्या वयानुसार लागत असतो. मग आता मोठं वय जर वडिलांचं असलं त्या मुलाच्या आणि तो स्वतः 40चा, वडिलांचं वय 60-61, तर 61 वयानुसार सगळ्यांना प्रीमियम बसेल. त्याऐवजी आपण असं करूया सर, आई वडिलांची वेगळी करू आणि तुमचं वय 40 आहे तर तुमच्या वयानुसार तुमच्या फॅमिलीला प्रीमियम बसवूया, हे त्याला ओके, आता सांगायचं. आपल्याला इथं सिंगल इंडिव्हिज्युअलचा जर हे काढायचं असेल हेल्थ इन्शुरन्स, तर हा. त्याचं कसं हे करणार? हा, सिंगलचा पण याच्यातच बसतो ना. मी तुम्हाला सांगितलं ना, 1 ऍडल्ट, 2 ऍडल्ट, 1 ऍडल्ट 1 चाइल्ड, 1 ऍडल्ट 2 चाइल्ड, 1 ऍडल्ट 3 चाइल्ड, 1 ऍडल्ट 4 चाइल्ड, किंवा 1 ऍडल्ट 1 चाइल्ड, 1 ऍडल्ट 2 चाइल्ड असं पण होऊ शकतं, 1 ऍडल्ट 5 चाइल्ड पर्यंत. राईट. आणि इव्हन चाइल्डची पण आपण सेपरेट देऊ शकतो 5 वर्षाच्या वर असेल तर. ओके, प्रोव्हायडेड त्याच्या घरामध्ये कुणाची तरी झालेली पाहिजे. फक्त चाइल्डची का घेतोय ही शंका येते कंपनीला. सो फक्त चाइल्डची जर घेत असेल तर घरामध्ये आई किंवा वडिलांची जर सेपरेट पॉलिसी झालेली असेल किंवा दुसरीकडे असेल कुठे, तर आपण चाइल्डला पण सेपरेट पॉलिसी देऊ शकतो. पण 5 वर्षाच्या वरील चाइल्ड पाहिजे सेपरेट पॉलिसी देण्यासाठी. आणि प्रपोजर आई किंवा वडील किंवा भाऊ काका मामा कोणीच पण चालेल, मोठा व्यक्ती पाहिजे. 18 वर्षाच्या वरील व्यक्तीच प्रपोज करू शकतो मेडिक्लेम. 18 वर्षाच्या खालील व्यक्ती प्रपोज करू शकत नाही. ठीक आहे. प्रपोजर कोणाला म्हणायचं, जो प्रपोज करतोय तो. समजा मी आहे, माझी फॅमिली आहे, पती पत्नी 2 मुलं, आणि मीच माझ्या फॅमिलीची पॉलिसी प्रपोज करतोय, तर प्रपोजर मी झालो. इन्शुअर्ड कोण झाले, मी स्वतः, माझी पत्नी आणि माझे 2 मुलं, त्यांना म्हणतात इन्शुअर्ड. आणि प्रपोजर हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत पॉलिसी मधल्या. ठीक आहे. आता वडील मुलांची पॉलिसी प्रपोज करू शकतात, मुलीची पॉलिसी, बायकोची पॉलिसी प्रपोज करू शकतात, किंवा आई पण प्रपोज करू शकते, किंवा जे सिनियर सिटीजन आहे ते पण मुलांची पॉलिसी प्रपोज करू शकतात. मुलं आई वडिलांची मग पॉलिसी सिनियर प्रपोज करू शकतात. सिटीजन्सनी जर पॉलिसी प्रपोज करायला गेले तर ते मुलगा आणि नवरा बायको असे या दोघांची करू शकतात का? नाही ना? हो, म्हणजे स्वतःची पण करू शकतात ते प्रपोज,
पती पत्नीची, आणि स्वतःच्या मुलगा, त्याची बायको आणि त्याचे मुलं यांची पण करू शकतात. पण इन्कम टॅक्सच्या दृष्टीने इन्कम टॅक्सचा एक लॉ इथे काम करतो, 80D. इन्कम टॅक्सच्या लॉ 80D नुसार काय होतं, जो तरुण व्यक्ती आहे आणि जो इन्कम टॅक्स पेयर आहे त्यांनी जर स्वतःची पॉलिसी स्वतःच्या नावावर घेतली प्रपोजर म्हणून, तर त्याला तो इन्कम टॅक्स साठी बेनिफिट मिळतो. 25,000 स्वतःसाठी घेतलेल्या पॉलिसीवर मॅक्सिमम 25,000 रक्कम त्याच्या इन्कम मधून डिडक्ट होते, त्याच्यावर टॅक्स त्याला लागत नाही. पण ओके, म्हणजे आई वडिलांची पॉलिसी, मुलगा आणि वडील यांच्यामध्ये ज्याला इन्कम टॅक्सचा बेनिफिट घ्यायचा असेल त्याला त्याला प्रपोजल आपण देऊ बनवायचं. शकतो, त्याला आपण देऊ शकतो. ओके, आणि नोट डाऊन जर केलं सगळ्यांनी. आणि जर आई म्हणजे वडिलांची पॉलिसी तो काढत असेल, मुलगा समजा मुलगा 30, 40, 50 वर्षांचा आहे आणि त्याच्या आई वडिलांची पॉलिसी काढतोय तो, तर आई एकाची असो दोघांची असो, टोटल 50,000 रुपयापर्यंतचा प्रीमियम वर तो इन्कम टॅक्सला माफी घेऊ शकतो सिनियर सिटीझन आई वडिलांसाठी. म्हणजे 60 वर्षाच्या वरचे जर असले आई वडील, तर त्यांच्यासाठी 50,000 रुपयापर्यंतचा प्रीमियम त्याच्या इन्कम मधून डायरेक्ट मायनस होईल, त्याच्यावर टॅक्स बसणार नाही. सो हा एक त्याला बेनिफिट मिळतो. आणि जर सिनियर सिटीजन नसले आई वडील, 60 वर्षाच्या आतले असले, तरी तो घेऊ शकतो. त्याला 25,000 रकमेवर इन्कम टॅक्स माफ होईल. सो स्वतःचा 25,000, आई वडिलांचा आणि त्याचा 25,000. स्वतः त्याने इन्शुरन्स काढला तर स्वतःला काही बेनिफिट? स्वतः जेव्हा काढतोय तेव्हा 25,000 स्वतःसाठी. ओके, हा. स्वतः आणि स्वतःच्या आणि फॅमिली यामध्ये 1 to 25,000. वर्ष की जर रिटायर्ड पर्सन असेल तर मग तिथे कसं युज होतं त्याचा? ऐका ना, रिटायर्ड पर्सनला जर इन्कम टॅक्स बसत नसेल, तर आपण काय करायचं, मुलगा किंवा मुलगी जो असेल त्याचा, जो इन्कम टॅक्स पेयर आहे, त्याला प्रपोजर बनवायचं. हे त्याला सांगायचं आणि आपण की सर तुमच्या मुलाचा इन्कम टॅक्स वाचेल याच्यातून, आणि मुलगा भरत राहील, तो इन्कम कमवतोय. पण जर का रिटायर्ड पर्सन आहे ते आणि मुलगा लहान आहे, तर मग या केस मध्ये कसं करता येईल आपल्याला? म्हणजे जसं की त्यांचा 18, मुलगा 20 जर 25 वर्षाच्या आत असेल, मुलगा किंवा मुलगी, लग्न न झालेले आणि 25 वर्षाच्या आतले आणि ज्यांना स्वतःचं उत्पन्न नाहीये, 18 वर्षाच्या वरचे आहेत पण स्वतःचं उत्पन्न नाहीये, असे मुलं किंवा मुली हे आई वडिलांमध्ये बसू शकतात. आई वडील 60 वर्षाचे असो, 70 वर्षाचे असो, काही प्रॉब्लेम नाही. 25 वर्षाच्या आतले मुलं मुली आणि ज्यांचं लग्न झालेलं नाही आणि जे कमावते नाहीत असे. सो जेव्हा आपण आई वडिलांबरोबर तर जरी आपण झालं आता पण याच्यामध्ये असं- बसवले, 25 वर्षाचा आतला 24चा मुलगा आहे, कमवत नाहीये, बरोबर, क्रायटेरियामध्ये फिट होतोय, हो. पण तो आई वडिलांच्या पॉलिसीमध्ये इन्क्लूड केला हा. तर त्यांना आई वडिलांच्या 60च्या वरतीच्या हिशोबाने, एजच्या हिशोबाने त्यांना प्रीमियम पे करावं लागेल. प्रीमियम त्याच्यानुसार प्ले करावं लागेल. आणि तेच जर त्याला वेगळं काढलं तर त्यांचा 60 नुसार लागेल, याचा 25 नुसार लागेल, 24 नुसार. नाही, मग बेनिफिट कोणत्या याच्यात क्लायंटला जास्त होतो? म्हणजे अशा वेळेस 60च्या आपण काय वरती करायचं, सेपरेट करून? क्लायंटच्या दृष्टीने विचार करायचा. जर तुकडा केल्यामुळे, म्हणजे मुलाला वेगळं काढलं, आई वडिलांना वेगळं काढलं, त्यामुळे जर त्यांचे प्रीमियम कमी होत असेल टोटलमध्ये, तर त्यांना तशी पॉलिसी सजेस्ट करा. जर प्रीमियम एकत्रचा कमी येत असेल तर एकत्र सजेस्ट करा. आपण कॅल्क्युलेशन करून बघायचे आपल्या ऍपमध्ये प्रीमियमचे. आणि जर मुलगा ते कमावतो बरोबर आहे सर, पण तर मुलाच्याच नावावर प्रपोजल करून स्वतःची पण पॉलिसी सेपरेट आणि आई वडिलांची सेपरेट द्यायची, जेणेकरून कमवत्या मुलाला इन्कम टॅक्सला बेनिफिट मिळेल. येस, बरोबर. अच्छा, पण वडील 60च्या वरती एक रिटायर्ड पर्सन आहे, ते इन्कम टॅक्स पे करतायत, तर मग अशा याच्यामध्ये त्यांना त्याचं बेनिफिट मिळतं त्यांनी का? स्वतः काढायचं, डिस्काउंट जे स्वतः आपण बोलतोय. प्रपोजल बनायचं स्वतःसाठी. हो, जरी ते प्रपोजल बनले त्याच्यामध्ये, तर मग त्यांना इन्कम टॅक्स त्याच्यामध्ये काय बेनिफिट मिळेल आणि कसं मिळेल? 25,000. जसं की आता त्यांचा जो प्रीमियम आहे ना, तो आय थिंक काहीतरी 35-36च्या आसपास जाईल त्यांचा. हा, आता प्रीमियम मधला जो बरोबर. पार्ट विदाउट जीएसटी आहे, तोच फक्त याच्यासाठी पकडला जातो. कशासाठी? ऍक्च्युअल पेमेंट. कमिशनसाठी. हा, नाही, कमिशनसाठी पण आणि इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी पण. ऍक्च्युअली जीएसटी वजा जाता. समजा एखाद्याने 59,000 रुपये प्रीमियम भरला, तर जीएसटी 9,000 आहे, त्यातला 18% जीएसटी असतो याच्यामध्ये. आणि आपला जो प्रीमियम कॅल्क्युलेट करतो आपण आपल्या कॅल्क्युलेटर्सवर, तो विथ जीएसटीच येतो. ठीक आहे. सो 59,000 जेव्हा प्रीमियम भरतील तेव्हा 50,000 पूर्ण होईल सिनियर सिटीजन साठीचा, आणि 25,000 वर 18% जीएसटी लागून म्हणजे परत 4,500. सो 29,500 रुपयाच्या वर जेव्हा प्रीमियम असेल तेव्हा त्याला पूर्ण बेनिफिट मिळेल. पण पॉलिसी केवळ आपण इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काढत नाहीये, हे पण त्याला सांगा. सो तरुण व्यक्ती आहे, त्याचा पण 40,000 50,000 प्रीमियम येत असेल तर हरकत नाही भरायला. जसं
भाग्यश्री मॅडम इथं इंटरेस्टवर. आपल्याला हा पॉइंट नोट डाऊन करण्यासारखा आहे की काही काही क्लायंट्स ज्यांना इन्कम टॅक्स वाचवायचा असतो बरोबर, तर त्यांना पॉझिटिव्ह करताना दीपाली मॅडम आणि श्वेता मॅडम आपण हे पण सांगू शकतो की सर जर तुमचे सिनियर आई वडिलांचा इन्शुरन्स काढला तर आपण इन्कम टॅक्स मध्ये 50,000 सूट मिळवू शकतो. ओके. आणि जर तुम्ही सॅलराईड पर्सन असणार तर 60च्या आत असणार तर 25,000 आपण सूट मिळवू शकतो. तर अशा प्रकारे सुद्धा आपण पॉलिसी क्लोज करू शकतो. ठीक आहे. हा कंटिन्यू सर. हा. सो लक्षात घ्या, इन्कम टॅक्स हा एक बेनिफिशियल पॉइंट आहे आणि ऍज अ कन्सल्टंट आपण जेव्हा त्यांना प्रपोज करतोय कुठली पॉलिसी, तर त्यांचा इन्कम टॅक्स वाचवणं हे पण आपलं कर्तव्यच आहे. जनरली आपल्याकडे येणारे बरेचसे लोक जे असतात ते इन्कम टॅक्स पेअर असतात. मुलं त्यातल्या त्यात हेवी इन्कम टॅक्स प्लेअर असतात, जे 30% मध्ये त्यांना 30% टॅक्स वाचणार आहे, लक्षात घ्या. सो ज्यांनी आई वडिलांचा 50,000 आणि स्वतःचा लेडीज 25,000 असा भरला, आणि अजून त्यात आपण असं करू शकतो की त्या मोठी पॉलिसी जर घेत असतील स्वतःसाठी, तर त्याच्यात पण तुकडे करू शकतो आपण. पत्नीची वेगळी, पतीची वेगळी. आई वडिलांची पण मोठी घेत असतील तर दोन्ही टॅक्स पेअर आईची असतील तर वेगळी, वडिलांची वेगळी. सो 50+25 एकाला आणि 50+25 एकाला, असा 75 1.5 लाख रुपयांपर्यंतचा इन्कम टॅक्स पती आणि पत्नी दोघांचा वाचवू शकतो आपण. लक्षात आलं? 1.5 म्हणजे नवरा लाखापर्यंतचं बायको आई वडील हे सगळे जर चारही लोक टॅक्स पेअर असतील तर चारींच्या पॉलिसी सेपरेट करायची. सेपरेट करू शकतो. त्याच्याबरोबर मुलं कोणाबरोबर जोडायचे ते आपण कॅल्क्युलेशन करताना समजून घेऊ शकतो. राईट? हो, याच्यावर आपण सेपरेट पण घेऊया इन्कम टॅक्स कसा वाचतो काय ते. आता बघा, बेसिक तुम्हाला मी नाही, सांगितलं. हॅमरिंग आपल्याला कंटिन्यू घ्यावीच लागणार आहे. हो, मोठ्या बिलकुल. लेवलला काम करण्यासाठी बिलकुल. कंटिन्यू हॅमरिंग करावी लागेल. राईट. आता काही पॉलिसी ज्या आहेत ना आपल्या, त्या आपल्या सगळ्या पॉलिसीमध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल पण देऊ शकतात आणि फॅमिली पण देऊ शकतात. असं नाही की त्याच्यासाठी सेपरेट पॉलिसी केलेली आपण. इंडिव्हिज्युअलला पण देऊ शकतात, सिंगल व्यक्तीला, किंवा सगळ्यांना मिळून देऊ शकतात. जेव्हा तुम्हाला फॅमिली फ्लोटर द्यायची ना, तेव्हा फ्लोटर सिलेक्ट करायचं आहे तिथे ऑप्शन, आणि जेव्हा एकट्या माणसाला द्यायची तेव्हाच इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा. जर तुम्हाला फॅमिलीला सेपरेट सेपरेट द्यायची आहे तर वेगवेगळी पॉलिसी दिलेली परवडली. इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल करून तुम्ही फॅमिलीची पॉलिसी द्यायला गेले 6 लोकांची तर प्रीमियम वाढून जाईल. जर तुम्ही फ्लोटर केलेलं असेल तर प्रीमियम एकत्रित कमी येईल त्यांचा. एवढं लक्षात ठेवा. ते कॅल्क्युलेशन मध्ये मी तुम्हाला शिकवेल. कॅल्क्युलेशनचा आपण वेगळं प्रकारे घेऊ, वेगळी मीटिंग घेऊया. आता काही बेसिक मुद्दे पॉलिसी तुम्हाला कमी सांगतोय. पडते. फॅमिली फ्लॅटर मध्ये पॉलिसी प्रीमियम कमी पडतो. लिहून घ्या. फ्लोटर घ्यायची के बाई. 2 किंवा 2पेक्षा जास्त फ्लोटर. लोकांना जर एकत्र करत असू तर फ्लोटर पॉलिसी घ्यायची, इंडिव्हिज्युअल नाही घ्यायची. ठीक आहे? 2पेक्षा जास्त लोकांची पण इंडिव्हिज्युअल येते आपल्या याच्यामध्ये, तो त्यांची वेगवेगळी होईल त्यावेळेस. ठीक आहे? कमी पडतो, पण जे घरातले मोठे लोक आहेत त्यांचं एज 60च्या आत असेल तर कमी पडेल. हो, बरोबर. आता प्रीमियम जो आहे ना तो वयानुसार असतो. काही प्रकारच्या पॉलिसीमध्ये 5-5 वर्षांचे किंवा वेगवेगळे वयाचे टप्पे आहेत. बेसिकली मेजर ज्या पॉलिसी आहेत त्यांना कसे टप्पे आहेत ते समजून घ्या. 0 to 25, 0 to 24 हा पहिला टप्पा आहे. 25 to 35 हा 11 वर्षांचा दुसरा टप्पा आहे. 36 to 40, 41 to 45, 46 to 50, 51 to 55, 56 to 60, 61 to 65, 66 to 70, 71 to 75, 76 to 100 असे टप्पे आहेत वेगवेगळे. ठीक आहे? पूर्ण हे पीडीएफ आयुष्यभरासाठी. मध्ये आहे का सर? पीडीएफ हो, मध्ये मी आहे सगळं का? देईल लिहून देऊ? तुम्हाला, मी सगळं दिले तुम्हाला. ओके. त्यानंतर काही पॉलिसी, एक केअर सुप्रीम म्हणून आपले प्लॅन आहे, तिला मात्र प्रत्येक वयाला वेगळा प्रीमियम, थोडा थोडा फरक पडत जातो आणि दरवर्षी प्रीमियम बदलतो तिचा, पण त्या मानाने कमी येतो. जनरल पॉलिसीपेक्षा पण तिचा प्रीमियम कमी येतो आणि प्रॉडक्ट प्रचंड पॉवरफुल येतो. ओके. सो दोघं तिघं आता प्रॉडक्ट मी तुमचे जेव्हा घेईल त्यावेळेस ते समजावून सांगेल. पण एकच केअर सुप्रीम मध्ये वयानुसार, वर्षानुसार प्रीमियम बदलतो. बाकी प्रॉडक्ट्स मध्ये 5-5 वर्षाचे टप्पे आहेत, असं समजून घ्या. ठीक आहे? मग आज काढली म्हणजे आता 5 इयर वाईज वर्षांनी जरी प्रीमियम हा, बोल भाग्यश्री. इयर वाईज जरी प्रीमियम चेंज झाला ना, तर नेक्स्ट इयर जर का ह्या वर्षी आपण प्रीमियम युज केला नाही तर त्याचं बेनिफिट आपल्याला नेक्स्ट इयर मिळतं का ऍज अ बोनस? काय काय या वर्षी बोनस ऍज अ बोनस. हा, जर का ह्या वर्षी मी प्रीमियम आता एक पॉलिसी घेतली, त्याचा आज या वर्षी युज केलेलाच नाहीये, हा. मग त्याचं बेनिफिट मला नेक्स्ट इयर मिळतं का ऍज हो, बोनस? मेडिक्लेम मध्ये कसं आहे, आणि मेडिक्लेम मिळत मध्ये असेल तर मग दरवर्षी किती मिळतं? कमिशन मिळतं.
दरवर्षी कमिशन मिळतं. नाही, कमिशन नाही, हा, बोनस जर मी बोनस बोनस एखाद्याला पण मिळतो. बोनस Carry फक्त होतो, फर्स्ट carry होतो. इयरला, फर्स्ट इयरला हा तेच बोनस कमिशन फर्स्ट जे आहे इयरला ते कॅरी फर्स्ट होतो का? इयरला. सो म्हणून आपण जनरली किती 3 होतं वर्षावरती आणि विकतो. पहिल्या वर्षी विकताना 3 वर्षाची जर पॉलिसी विकली तर बोनस कमिशन पण चांगलं येतं, पहिली म्हणजे नवीन पॉलिसी असेल तर. आणि एक रकमी कमिशन येऊन जातं. 3 वर्ष तुम्हाला रिन्यू करायचं टेन्शन राहत नाही. सो 3 वर्षाची नाही, पॉलिसी विकण्यावर आता जास्त भर हे द्यायचा. नाही इथपर्यंत सर. आलं. आता प्रश्न हा होता की हा. 3 वर्षाचं काढलं तर पहिल्या वर्षाचा पॉलिसी युजच नाही झाली तर ती थोडेफार काहीतरी पॉईंट्स हो. कॅरी होणार, बरोबर, सेकंड इयर साठी. हम्म, पण जर कस्टमर म्हणतोय की मी दर वर्षाला रिन्यू करणार, तर हम्म. ह्या केसमध्ये रिन्युअलला बोनस कॅरी होतो का? फर्स्ट इयर युज नाही झालेला आहे. हा, त्या कस्टमरला ना, हा, कस्टमरला तर बोनस मिळणार नाही, कस्टमर. ते आपण प्रॉडक्ट मध्ये शिकणार आहोत. ओके, आता फर्स्ट हो. इयर झालं, सेकंड इयर झालं, 1-1 लाखाची पॉलिसी काढली, पहिल्या वर्षी 1 लाखाची काढली, दुसऱ्या वर्षी 1 लाखाची काढली. हम्म. दोन्ही वर्षाला कस्टमरने काहीच युज नाही केला, मग थर्ड इयरला काही अजून एक्स्ट्रा बेनिफिट भेटतो का? हो, मिळतो ना. आपल्याकडे 5 वर्षापर्यंत नो क्लेम बोनस आहे आणि काही प्लॅन असे आहेत ज्याच्यामध्ये नो क्लेम बोनस पण आहे, प्लस त्याला महागाईनुसार पण वाढत जातो प्रीमियम कमिशन, हे त्याचं सम ॲश्युअर्ड. ओके, असे आता दोन्ही. हा नो क्लेम बोनस आहे, हा नो क्लेम बोनस जो आहे हम्म. हा कशा प्रकारे वर्क करतो? हा, सम ॲश्युअर्ड त्याची 5 लाख जर असेल तर ती वाढवून मिळेल पुढच्या वर्षी त्याला. तुम्ही नो क्लेम बोनस किती घेतलाय पॉलिसी काढताना त्याच्यानुसार ते ठरतं. काही पॉलिसीमध्ये 10% म्हणजे असेल, जर काही पॉलिसीमध्ये क्लायंटनी 4 60% असेल. वर्षांपर्यंत हम्म. क्लायंटनी जर 4 वर्षांपर्यंत 1-1 लाखाची पॉलिसी काढली हम्म. तर 5 वर्षांपर्यंत तो बेनिफिट घेऊ शकतो. तर 5व्या वर्षी त्याला किती, सपोज त्याने पण 1 लाखाचं हे केलं, हा. ओके, 1 लाखावरती त्याला 10 लाखापर्यंत त्याला हे भेटतंय, पॉलिसी भेटते, हा. धरून चालूया आपण. हम्म. तर त्याला 10 लाखाच्या वरती एक्स्ट्रा काय बेनिफिट आहे? महागाईनुसार वाढत जाईल त्याच्यानंतर. एकदा का ती बरोबर. 5 वर्षापर्यंत पोहोचली की 5 वर्ष हा मॅक्सिमम नो क्लेम बोनस आहे, इंडस्ट्रीतला हायएस्ट आहे आणि त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज पण आपल्याकडे हायएस्टच आहे. बाकी नाही, 4 इंडस्ट्रीमध्ये वर्षापर्यंत त्यांनी कुठलाही पॉलिसी वापरली नाही, तर 5व्या वर्षी त्याला नो क्लेम बोनस मध्ये कसा बेनिफिट होतो ते समजून घ्यायचंय. जो जमा झालेला बोनस आहे, आता आपल्याकडे 5 वर्ष वाढतो, म्हणजे 5 वर्ष संपल्यावर 6व्या वर्षापर्यंत वाढतो. ओके, हम्म. 5 वेळा वाढतो. पहिल्या वर्षी नॉर्मल बेसिक पॉलिसी जी घेतली, 5 लाखाची पॉलिसी घेतली, तर दुसऱ्या वर्षी वाढलेली असेल, तिसऱ्या वर्षी अजून वाढलेली असेल, चौथ्या वर्षी, 5व्या वर्षी आणि 6व्या वर्षी. सो 6 वर्षापर्यंत वाढत गेली जर क्लेम नसला तर. त्यानंतर महागाईनुसारच वाढत राहील, फक्त बोनस वाढणार नाही. मग पॉलिसीची सम ॲश्युअर्ड वाढवली तर बोनस परत थोडासा वाढू शकतो पुढच्या वर्षी, असं. पण ते आपण प्रॉडक्ट मध्ये शिकूच या, ठीक आहे ना. प्रॉडक्ट साठी पण लवकरच मीटिंग लावू आपण. ओके, हे झालं इंडिव्हिज्युअल पॉलिसी, फॅमिली पॉलिसी. फॅमिली पॉलिसी मध्ये आपण क्लटर ऍड करतोय. आता तिसरं झालं ग्रुप पॉलिसी, म्हणजे जसं की कंपनी झाल्या वगैरे किंवा 2-3 फॅमिली मिळून एकत्र पॉलिसी काढायचं म्हणतायत, हा, तर असं काही आपण देऊ शकतो का? ग्रुप पॉलिसी विषयी आपण नंतर बोलूया. ओके, नाही मग हे पीपीटी बनवायला एक ग्रुप पॉलिसी पण टाकून देतोय. हो हो, ग्रुप पॉलिसी विषयी आपण नंतर बोलू. हा, ठीक आहे, ओके. आता मला जे डाउनलोड करायचंय मेनली, की पहिल्यांदा तुम्हाला लीड जनरेशनसाठी जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट जनरेट करताय की 10-15 मिनिट, 15-20 मिनिट मला तुमचे हवेत सर, आज दुपारी बोलू की उद्या संध्याकाळी बोलू, हे जेव्हा विचारता तेव्हा एक वेळ कन्फर्म होते तुमची. त्यानंतर त्याला काय प्रश्न विचारायचे, तर पहिला विचारला आपण फॅमिली संदर्भातला, सगळ्यांच्या जन्मतारखा मिळाल्या तर योग्य राहील, म्हणजे त्याच्या फॅमिलीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पॉलिसी द्यायची ते समजेल पहिल्यांदा. दुसरा प्रश्न विचारायचा आहे की हेल्थ संदर्भातला, हेल्थ. हेल्थ मध्ये काय विचारायचं आहे, 5-6 प्रश्न आहेत हेल्थ मध्ये, की सर आपल्या घरामध्ये फॅमिली मेंबर्स पैकी कुणाला काही आजार आहे का, पहिला प्रश्न, एनी डिसीज. दुसरा प्रश्न, सर ह्या सगळ्या मेंबर्स पैकी कुणाला काही मेडिसिन सुरू आहेत का, एनी मेडिसिन, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे, सर ह्या सगळ्या मेंबर्स पैकी कुणाला काही ऍक्सिडेंट झालाय का आजपर्यंत, एनी ऍक्सिडेंट. चौथा प्रश्न, याच्यापैकी कुणाला कधी ऍडमिट करण्याची गरज पडली होती का, हॉस्पिटलायझेशन झालंय का, एनी हॉस्पिटलायझेशन. पाचवा प्रश्न, या सगळ्यांपैकी कुणाला काही ऑपरेशन झालंय का. जरी एकाला उत्तर नाही आलं तरी दुसरा विचारायचा, तिसरा विचारायचा, चौथा, पाचवा. पाचवा प्रश्न आहे काही ऑपरेशन झालंय का, आणि अजून एक प्रश्न विचारायचा आहे 6वा, यापैकी कुणाला काही डिफॉर्मिटी आहे का.
ओके, या सगळ्या प्रश्नांमध्ये तुम्ही सेफ होतात आणि त्याची पण सगळी माहिती तुम्हाला मिळून जाते हेल्थ संदर्भातली. एजंट म्हणून अंडर रायटर पहिला आपण असतो कंपनीचा. अंडर रायटरचा अर्थ पॉलिसी या व्यक्तीला द्यायची की नाही द्यायची हे ठरवणारा व्यक्ती. तर एजंट इज द फर्स्ट अंडर रायटर. तो ठरवतो आधी की या व्यक्तीला पॉलिसी देऊ शकतो की नाही, आणि द्यायची तर कुठल्या प्रकारची द्यायची. कारण त्याला जर काही आजार असले तर त्याला वेगळ्या प्रकारची पॉलिसी येते. कुठल्या आजाराला कुठली येते ते मी तुम्हाला समजावून सांगेन नंतर पॉलिसी सांगताना. पण जर तुम्ही ही माहिती न घेता पॉलिसी त्याला सजेस्ट करायला गेला तर तुम्ही फसू शकता. आता माझ्याकडे तुमच्याशी बोलण्यापूर्वी एक केस आली समोर, ज्याला एक किडनीच नाहीये. व्यक्तीची एक किडनी काढून टाकलेली आहे वर्षभरापूर्वी. सो सिंगल किडनीवाला व्यक्ती आहे. त्याला जर आपण नॉर्मल पॉलिसी सजेस्ट करून दिली असती तर चाललं नसतं. आणि त्याच्या डोक्यात ती नॉर्मल पॉलिसी बसली की मग त्याला जे चालण्यासारखी पॉलिसी आपण देऊ शकतोय. जनरली कोणतीच कंपनी त्यांना पॉलिसी देत नाही, बऱ्याचशा कंपन्या. आपण देतो मात्र अशा व्यक्तीला पण त्याला चालण्यासारखी पॉलिसी ही त्याला जेव्हा कळेल की आपल्याला पॉलिसीच बसत नाही, त्याऐवजी ही तरी चालेल बॉय, त्याच्यामध्ये काही नॉर्मल पॉलिसीपेक्षा कमी त्याला हे दिले जातं. म्हणजे 80-20 पॅटर्न असतो. 20% को पेमेंट भरावं लागतं प्रत्येक क्लेमला त्याला त्या पॉलिसीत. पण जिथे 0 मिळणार आहे, काहीच मिळू शकत नाही पॉलिसी, तिथे निदान त्याला 80% वाली पॉलिसी आपण देऊ शकतो. हे पण महत्वाचं आहे. पण जर माहिती घेतली तर आपण त्याला स्पष्ट सांगू शकू. आणि जर हेल्थची माहिती घेतली नाही तर आपण नॉर्मल पॉलिसी सांगू आणि मग तो त्या कमीवाल्या पॉलिसी घ्यायला रेडी होणार नाही. म्हणून आधी हेल्थची माहिती घ्यायची. सर्वात आधी फॅमिलीची माहिती, नंतर हेल्थची माहिती, आणि अजून तिसरी गोष्ट विचारायची तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला त्या कस्टमरचा अभ्यास पूर्ण होईल, अभ्यास करून त्याला तुम्हाला उत्तर देता येईल. तिसरा विषय आहे हेल्थ इन्शुरन्सची माहिती. ओके, हेल्थ इन्शुरन्सची माहिती घ्यायची आहे. आता तुम्ही जेव्हा त्याला फोन कराल, हे सगळं विचारून झाल्यानंतर त्याला विचारायचं, सर आपल्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे का? पहिला प्रश्न. मेडिकल क्लेम पॉलिसी आहे का म्हटल्यानंतर त्याचे 2 उत्तर येतील. काय काय उत्तर येतील? काय उत्तर येतील? बोला कोणीतरी. दिव्या? येस सर. येस और नो. यस किंवा नो. याच्या व्यतिरिक्त पण तिसरं उत्तर येऊ शकतं, मी तुम्हाला नंतर सांगतो ते. पण पहिल्या 2 उत्तरांवर आधी चर्चा करूया. त्यांनी जर नो म्हटलं तर तो आत्ताच पॉलिसी घेण्याला लायक आहे आपल्याकडून, बरोबर आहे. त्यांनी यस म्हटलं तर मग काही प्रश्न विचारायचे आहेत पुन्हा आपल्याला. यस म्हटल्यानंतर त्याला विचारायचं की सर कुठल्या कंपनीची पॉलिसी आहे. त्यांनी जर म्हटलं माझ्याकडे पॉलिसी आहे तर कुठल्या कंपनीची पॉलिसी आहे, किती लाख रुपयांची आहे, 5 लाख, 4 लाख, 2 लाख, 10 लाख, 20 लाख. या प्रश्नांचा बंच रेडी आहे ना तुमच्याकडे? हा, हे सगळं क्वेश्चन रेडी आहे. ठीक आहे. ओके. हा, किती लाखाची पॉलिसी आहे, म्हणजे सम ॲश्युअर्ड किती आहे, त्याच्यानंतर प्रीमियम किती भरतात. ठीक आहे, किती प्रीमियम भरतायत, पॉलिसी कधीपासून सुरू केली, वे बॅक 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, किती झाले तुम्हाला पॉलिसी सुरू करून. त्याच्यानंतर रिन्युअल डेट काय आहे. आणि ही रिन्युअल डेट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण आपण का विचारतो आहोत, ज्याच्याकडे पॉलिसी आहे त्याला ऑलरेडी पॉलिसीचं महत्व समजलंय, त्याला फक्त आपल्याला टर्न करायचंय. लक्षात आलं. सो आपण त्याला आपल्या याच्यात पोर्ट करू शकतो त्याची तिथली सिनियरिटी पकडून, आणि हे त्याला आपण नंतर सांगू. पण आधी माहिती घ्या, किती लाखाची आहे, कुठल्या कंपनीची आहे, किती लाखाची आहे, किती प्रीमियम आहे, कधीपासून सुरू झाली, रिन्युअल डेट काय आहे, आणि सगळ्यात महत्वाचा 6वा प्रश्न, यात तुम्ही कधी क्लेम घेतलाय का. ओके, क्लेम जर घेतला असेल तर कसला घेतलाय, कोणाला घेतलाय, कसला घेतलाय, त्यानंतर किती रुपये क्लेम आला होता, किती रुपये मिळाला, हे सगळे क्वेश्चन देईल मी तुम्हाला. तुम्ही लिहून घेतले तर चांगलंच आहे, नाही लिहून घेतले तरी मी तुम्हाला हे सगळे देईल. सो ही सगळी माहिती आपल्याला एका डाटा शीटवर घ्यायची आहे. हे सगळं डाटा शीट, सिंगल डाटा शीट, एका याच्यावरती एका फॅमिलीची तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकाल. एकदा काही माहिती घेतली तुम्ही, त्याला आम्ही केस पेपर म्हणतो, केस पेपर फॉर फायनान्शियल प्लॅनिंग. एकदा काही माहिती तुम्ही एका पेपरवर घेतली की तो पेपर त्या व्यक्तीसाठी कायमस्वरूपी वापरायचा आहे, जोपर्यंत त्याची पॉलिसी होत नाही, फॉलोअप वगैरे सगळं काही. ठीक आहे, हा एक पेपरच तुम्हाला मी बनवून देणार आहे एक्सेल शीट मध्ये, की जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. सो एकेका कस्टमरची एकेका पेजवर पूर्ण माहिती घ्यायची, कस्टमरची म्हणजे पूर्ण फॅमिलीची. ठीक आहे. आता ही माहिती घेतल्यानंतर त्याला कुठली पॉलिसी द्यायची वगैरे, त्याला कुठली पॉलिसी सजेस्ट करायची, हे त्याच पेपरवर आपण खाली थोडी जागा सोडणार आहोत, त्याच्यामध्ये आपण लिहून घ्यायचं. आणि मग त्याला कॉलिंग ज्या वेळेस असणार आहे
टेलिकॉलिंगच्या माध्यमातून तुमचे मॅक्झिमम कॉल होणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन कमी भेटणार आहेत लोकांना, बरोबर आहे. सो तुम्हाला ऑफिसमध्ये बसून पॉलिसी कशी विकायची हे मी शिकवणार आहे सगळं. तर ह्याच पेपरवर समोर ठेवून तुम्ही त्याच्याशी डिस्कशन करायचंय त्यावेळेस, आणि मग त्याला पॉलिसीची माहिती द्यायची. सो आता आपला वेळ ह्या मीटिंगचा संपत आलाय. तुम्ही म्हणाल तर आपण कंटिन्यू करू शकतो, अजून एक मीटिंग करायची का यश? कंटिन्यू करू. हो कंटिन्यू करू. तो 40 मिनिटामध्ये ही ऑटोमॅटिक जेव्हा डिस्टर्ब होईल त्यावेळेस पुन्हा नवीन मी लगेच चालू करेल, त्यावेळेस पुन्हा जॉईन करा सगळ्यांनी, ठीक आहे. आता हो. तोपर्यंत आपण बोलूया. हे झालं सुरुवातीला लीड जनरेशन. त्यानंतर पॉलिसी कशी क्लोज करायची हे तर फार मोठा गहन विषय आहे, त्याला आपण थोडं पुढे जाऊया. पण जे लोक ऑलरेडी क्लोज आहेत, जे तुमचे ऑलरेडी एजंट आहेत किंवा क्लायंट आहेत, आणि ज्या लोकांना ऑलरेडी घ्यायचीच आहे, त्यांना फक्त आपल्याला पॉलिसी समजावून सांगायची आहे आणि फायनल करायची, बरोबर. पॉलिसी एकदा फायनल त्यांना पॉलिसीचा काय कसा बेनिफिट भेटल, त्याच्यानंतर आफ्टर सेल्स आपल्याकडून काय काय सपोर्ट भेटणार, सर्व्हिस कशी भेटणार, हे पण आपल्याला विश्वासात घेण्यासाठी सांगणं गरजेचं आहे. बिलकुल बिलकुल, हे सगळं मी तुम्हाला शिकवेन. आता एका 2 मीटिंग मध्ये होऊ शकत नाही एवढं सगळं, तर हळूहळू तुम्ही मीटिंग लावाल त्यावेळेस आपण, म्हणजे सांगा मला, माझ्या सवडीनुसार मी तुम्हाला वेळ देईल, त्या वेळामध्ये आपण त्या मीटिंग घ्यायला सुरुवात करू. रेग्युलर दररोज एक मीटिंग घेतली तरी हरकत नाही आपल्याला, की जेणेकरून एकदम डोक्यावरून पण जाणार नाही. एकदम जास्त शिकलात तर डोक्यावरून जाईल. तो 8-15 दिवसामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मी ट्रेन करून दिली याच्यामध्ये. राईट. हा, आता ज्यावेळेस आपण एक ह्या फॅमिलीचा माहिती सगळी घेतली आणि त्यानंतर त्यांचं अनालिसिस करायचंय आता आपल्याला. सो फॅमिलीचे तुकडे करायचे आहेत आपल्याला. आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला, की एक फॅमिलीमध्ये तुम्हाला असं कळलं की तिथे आजी आणि बाबा आहेत, म्हणजे आजोबा, ठीक आहे. यांना 4 मुलं आहेत टोटल, 3 मुलं 1 मुलगी आहे. हा, त्याच्यापैकी एक मुलाचं वय आहे 28 वर्ष आणि त्याचं लग्न झालंय. दुसऱ्या मुलीचं वय आहे 26 वर्ष, तिचं पण लग्न झालंय. तिसरा मुलगा आहे तो आहे 25 वर्षाचा आणि चौथा मुलगा आहे 22 वर्षाचा. आता याच्यामध्ये तुम्हाला फॅमिलीचे कसे तुकडे करता येतील ते मला सांगा. बोला, कोण बोलणार? थोडं इंटरॅक्टिव्ह करा, म्हणजे मग तुम्हाला काय समजतंय ते मला कळेल. तुम्ही कसा प्रकारे पॉलिसी सजेस्ट कराल यांना, किंवा किती तुकडे कराल? परत सांगा सगळ्यांनी नीट ऐका परत. आजी आणि आजोबांची एक स्वाती मॅडम, नंतर दीपाली आणि आजी आणि आजोबांची एक फॅमिली आहे, त्याच्यामध्ये 4 टोटल मुलं आहेत त्यांना. पहिला मुलगा 28 वर्षाचा आहे, लग्न झालेला, त्याला एक मुलगा आहे. 26 वर्षाची मुलगी आहे, तिचं लग्न झालंय, तिला 2 मुलं आहेत. 25 वर्षाचा एक मुलगा आहे ज्याचं लग्न बाकी आहे, आणि 22 वर्षाचा एक मुलगा आहे ज्याचं लग्न बाकी आहे. आता ह्या फॅमिलीत तुम्ही पॉलिसी कशी सजेस्ट करणार, म्हणजे फॅमिलीचे तुकडे कसे करणार, तुम्ही न्यूक्लिअर फॅमिली कशा तयार करणार? यांचं एज जास्त आहे ना, मग प्रीमियम जास्त बसेल. यांच्यात इन्क्लूड केलं तुम्ही माझ्याशी 4 करावे लागतील. आजी आजोबांची सेपरेट करेल मी तरी, बरोबर. लग्न झालंय ना तर त्याचं सेपरेट करेल, दोघांचे पण. मुलाची वेगळी आणि मुलीची वेगळी, आणि जे 2 मुलं लग्नाचे बाकी आहेत अजून त्यांची सेपरेट करेल, कारण आजी आणि जे 2 मुलं लग्नाचे बाकी आहेत त्यांना एकत्र केलं तर प्रीमियम जास्त बसेल. असं बरोबर. परफेक्ट उत्तर दिलंय भाग्यश्री. भाग्यश्रीसाठी आपण टाळ्या वाजवूया सगळ्यांनी. थँक्यू. गुड. याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जो लग्न झालेला मुलगा आहे त्याला एक मुलगा आहे, सो 2+1 अशी त्याची एक फॅमिली बनली. ओके, 2+1 आणि एज ग्रुप लिहायचा आहे तुम्हाला, मग त्याचा आपल्याला प्रीमियम काढायचा आहे. दुसरा जी मुलगी आहे जिचं लग्न झालेलं आहे आणि तिला 2 मुलं आहेत, तिला 2+2 कॅटेगरीमध्ये टाकायचं. 2+2, 2 ऍडल्ट 2 चाइल्ड. 3+1 किंवा 3+2 होऊ शकेल का? फॅमिली करताना 3+1 किंवा 3+2 असं काही होतं का? 2+1, 2+2, 2+3, 2 ऍडल्ट धरले जाऊ शकतात. पती किंवा आणि पत्नी एकटा पण धरला जाऊ शकतो. 1 ऍडल्ट धरला जाऊ शकतो किंवा 1 ऍडल्ट बरोबर चाइल्ड जोडू शकतो. परंतु 2 ऍडल्ट आणि चाइल्ड जोडू शकतात तुम्ही. 2 ऍडल्ट नुसते पण असू शकतात किंवा त्यांच्या बरोबर चाइल्ड जोडू शकतात असले तर, पण 3 ऍडल्ट होऊ शकत नाही. उदाहरणार्थ या फॅमिलीमध्ये आजी आजोबा आणि त्यांचा 22 वर्षाचा मुलगा यांची पॉलिसी एकत्र देऊ शकतो, पण 22 वर्षाचा मुलगा जरी असला, जरी तो ऍडल्ट असला, तरी इथे चाइल्ड पकडला जाईल. सो 2 ऍडल्ट
वन चाइल्ड अशा प्रकारची ती पॉलिसी असेल. गॉट इट? आणि याच्यामध्ये आता बाकीचे जे उरलेले लोक आहेत याच्यातले, त्यांच्यामध्ये कशा पॉलिसी द्यायच्या आपल्याला, त्याच्यात वेगवेगळे पार्ट होऊ शकतात. कुठले पार्ट होऊ शकतात वेगवेगळे? तर आजी आणि आजोबांचं वय किती आहे हे बघायला लागेल, त्यांना आजारपण कुठले आहेत हे बघायला लागेल, आणि त्यानुसार त्यांना एकत्र द्यायची की वेगवेगळी द्यायची हे आपल्याला ठरवायला लागेल. ठीक आहे. जर त्यांना एखाद्या व्यक्तीला अशी पॉलिसी बसत असेल स्पेशल की जे आजारपणाला आपण देतो, मग त्या व्यक्तीचं आणि आजीचं वेगवेगळं, समजा आजोबांना काही आजार आहे, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस आहे समजा, तर त्यांना वेगळं द्यावं लागेल. आजीला नॉर्मल असेल तर तिला वेगळं द्यावं लागेल. समजा आजोबांचं वय 67 वर्ष आहे, आजीचं वय 58 वर्ष आहे, नॉर्मल पॉलिसी बसते दोघांना, कुठलाच आजार नाहीये, तरी पण वेगवेगळी दिलेली परवडेल, कारण दोघांच्या वयामध्ये डिफरन्स असल्यामुळे एकत्रचा प्रीमियम जास्त येईल, वेगळ्याचा प्रीमियम वेगळा कमी येईल वेगळं केल्याचा. ठीक आहे. समजा आजोबा आणि आजी एकाच वयोगटात फॉल होत आहेत, 59 वर्ष आणि 57 वर्ष, आणि मुलगा 22 वर्षाचा आहे, एकत्र दिलेली परवडेल. 2+1 एकत्र दिलेली परवडेल नॉर्मल पॉलिसी बसत असेल. सो हे सगळं आपल्याला अभ्यास केला आणि अनालिसिस केलं तर बोलता येईल त्यांच्याशी. आणि जेव्हा तुम्ही अभ्यासपूर्व विवेचन कराल त्यांच्याशी डिस्कशन कराल, तुम्हाला इन्कम टॅक्सची माहिती असेल, फॅमिलीला कुठल्या प्रकारची पॉलिसी बसू शकते आणि कुठले फॅमिली मेंबर एकेका पॉलिसीत समावू शकतात, याची जेव्हा तुम्ही निश्चित चांगल्या प्रकारे स्टडी केला, त्यावेळेस तुम्ही त्यांना चांगलं सोल्युशन देऊ शकाल. आलं लक्षात? आणि जेव्हा तुम्ही सोल्युशन देतात तेव्हा तुम्ही कन्सल्टंट बनता. तुम्ही पॉलिसी विकता तर तुम्ही एजंट असाल, फक्त पॉलिसी सेवा सांगाल की यार ही पॉलिसी आहे, ही तुम्ही घेऊन टाका. दॅट इज एजन्सी, एजंट बनाल. आणि कन्सल्टंट बनायचं असेल तर अभ्यास करून द्यावा लागेल, आणि हा अभ्यास करणं खूप कठीण राहणार नाही. हे मी जेव्हा तुम्हाला शिकवेल त्यावेळेस तुम्ही जर समजून घेतलं व्यवस्थित तर अभ्यास करणं सोपं होत जाईल तुमच्यासाठी. ठीक आहे ना? आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा मला. जे आपण शिकलो त्याच्यात तुम्हाला काय प्रश्न आहेत? बोला स्वाती मॅडम. आता सपोज आपल्याला क्लायंटला हे द्यायचंय, प्रीमियम काढून द्यायचा आहे, तर तो आपण कसा काढून देणार? ओके. प्रीमियम काढण्यासाठी 2-3 पद्धती आहेत. एक लिंक आहे आपल्याकडे, त्या लिंक वरून तुम्ही काढू शकता प्रीमियम. मी तुम्हाला आता हे सांगितलं की तुम्हाला